पुणे झेडपीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे बंडखोरी केलेले नेमके किती उमेदवार आज माघार घेतात यावरच पुणे जिल्ह्यातील लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे। बारामती, शिरूर, इंदापुरातील बंडखोरी कमी व्हावी यावर दोन्ही राष्ट्रवादींचा भर असणार आहे। पुण्यामध्ये 11 महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचं काम सुरू आहे। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कामाची पाहणी केली आहे। 10 ठिकाणी प्रत्यक्षामध्ये प्रकल्पाचं काम सुरू आहे। शेअर मार्केटमधून अधिक नफ्याचा आमिष दाखवत नाशिकमध्ये 6 जणांकडून 1.5 कोटी उकळल्याची घटना घडली आहे। नाशिकमधील 6 शिक्षित व्यावसायिक, उद्योजक आणि सेवानिवृत्त नागरिकांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे। या प्रकरणामध्ये सायबर गुन्हेगारांकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक संभाजीनगर महामार्गावर कोटमगावमध्ये कंटेनरचं चाक निखळल्यामुळे कंटेनर दुभाजकाला धडकला। या अपघातामध्ये कंटेनरचं मोठं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी शिवसेना भाजपच्या बैठका झाल्या। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी युती केवळ कागदावरच झाल्याचं दिसून येत आहे। कारण जिल्ह्यामध्ये 20हून अधिक ठिकाणी महायुती आमने सामने आल्याचं चित्र आहे। बंडखोरी झाल्यामुळे युती झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे। आतापर्यंत 200 कोटींची वसुली केली आहे। 31 मार्चपर्यंत 100 ते 150 कोटींची वसुली करण्याचं उद्दिष्ट आहे। प्रत्येक झोनमध्ये विशेष पथक स्थापन करून घरोघरी जाऊन वसुली केली जाते। छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस 26 जानेवारीपासून हडपसरपर्यंत सुरू झाली आहे। आता या निर्णयावर मध्य रेल्वे ठाम आहे। मात्र हा निर्णय मराठवाड्यातील प्रवाशांसाठी अन्यायकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढवावी अशी मागणी होते। पासपोर्टसाठी 2 ते 3 महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्यामुळे केंद्र वाढवा अशी मागणी केली जाते। गेल्या वर्षात शहरामध्ये एकूण 18,000 पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा वेरूळ लेणीमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे। मात्र यावेळी केवळ 17 बस उपलब्ध असल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला। पर्यटकांना बससाठी तासनतास रांगेमध्ये थांबावं लागलं। नियोजनाच्या अभावामुळे याचा फटका पर्यटन स्थळांना बसला।